श्री स्वामी समर्थ. रोजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक गोष्ट ही आपल्याला टायमिंगमध्येच होणं फार महत्त्वाचं असतं. जसं की अंघोळ. अंघोळ केल्यानंतर कधीही आपण बाथरूममध्ये पाणी टाकत नाही किंवा कधीही बाथरूम स्वच्छ करत नाही. पण याचाच परिणाम नकळतपणे आपल्या ग्रहांवर देखील होत असतो. कारण की याचा संबंध जसं की आपण जितकी स्वच्छता आपण आपल्या जवळ बाळगणार आहोत, तितके ग्रह आपले स्ट्रॉंग होण्यास, मजबूत होण्यास मदत होत असते. त्यामुळे प्रत्येक वेळेस रोजच्या रोज अंघोळ केल्यानंतर या काही गोष्टी आहेत त्या कटाक्षाने जर तुम्ही पाळल्यात तर तुमच्याजवळ जी काही निगेटिव्हिटी येते किंवा धनहानी होते किंवा धनसंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या लवकरात लवकर कमी होणार आहेत आणि त्याचबरोबर त्या संपूर्णपणे नष्टसुद्धा होण्यास मदत होणार आहेत. तर या गोष्टी कोणत्या आहेत त्या ज्या कटाक्षाने आपल्याला रोजच्या रोज पाळायच्या आहेत त्याची अगदी सविस्तरपणे इथे माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण अंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये साबणाचे घाण पाणी तसंच सोडून यायचं नाही. ही सवय तुम्हाला कंगाल बनवू शकते. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये घाण पाणी ठेवल्यामुळे धनाची हानी सुद्धा होत असते आणि जर कुठून धन येणार असेल तर ते सुद्धा येत नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये पडलेले केस तसेच कधीच ठेवू नये. भरपूर महिलांना, भरपूर मुलींना सवय असते की जेव्हा आपण केस धुतो, केस धुतल्यानंतर ते केस अगदी बाथरूममध्ये तसेच पडलेले असतात. पण जी व्यक्ती केस धुते त्याच व्यक्तीने स्वतः ते केस उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकावेत. कारण की घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचं रूप हे तयार होत असतं आणि तुमच्या घरामध्ये अनेक अडचणींचा सामना स्वतः तुम्हाला करावा देखील लागू शकतो. त्यामुळे संघर्षसुद्धा निर्माण होण्यास मदत होत असते. म्हणूनच स्वतःचे केस स्वतः उचलून आपण कचऱ्याच्या डब्यात हे कटाक्षाने टाकावेत, जेणेकरून या कोणत्याच अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. त्यानंतर अंघोळ केल्यानंतर बाथरूममधून बाहेर येण्यापूर्वी बकेट ही नेहमी भरलेली असावी. जेव्हा तुम्ही अंघोळ करताय तेव्हा बाथरूममध्ये पूर्ण बकेटभर पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि ती निगेटिव्हिटी पूर्ण काढून टाकायची आहे. आता बहुतेक ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी असं सांगू शकते की अगदी 1 मग जरी टाकला तरीही चालणार आहे. पण पाणी हे आपली स्वतःची जेव्हा अंघोळ होते तेव्हा कटाक्षाने सर्व बाथरूममधून 1 मग का होईना ते पाणी टाकायचं आहे. जे आपण आपली निगेटिव्हिटी काढून टाकत असतो, ती निगेटिव्हिटी दुसऱ्या कोणावर जाऊ नये यासाठी हा असा एक प्रयत्न जरूर आपण रोज केला पाहिजे. जर तुम्ही रिकामी बकेट ठेवत असाल तर ती बकेट उलटी करून ठेवायची आहे आणि रिकामी बकेट बाथरूममध्ये अशीच जर ठेवली तर तुम्हाला कंगाली येण्याची शक्यता असते. तसंच आर्थिक अडचणींना सुद्धा तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही कटाक्षाने पाळली गेली पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंघोळ केल्यानंतर भिजलेले कपडे बाथरूममध्ये असेच कधीच ठेवू नये. जर तुम्ही हे भिजलेले कपडे असेच जर बाथरूममध्ये ठेवत असाल तर त्यामुळे घरामध्ये सर्व व्यक्तींवर निगेटिव्हिटी येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर घरामधली जी ऊर्जा असते ती ऊर्जासुद्धा अगदी कमी प्रमाणात लोकांपर्यंत चांगली न पोहोचता वाईट ऊर्जेमध्ये तिचं रूपांतर होत असतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक नुकसान हे जास्त प्रमाणात संभावत असतं. त्यामुळे कधीही बाथरूममध्ये ओले कपडे दिवसभर ठेवू नये. तुम्हाला जर ठेवायचे असतील तर ते धुवून स्वच्छ करून ठेवावे. अन्यथा ते दुसऱ्या दिवशी जर धुवायचे असतील तर ते बाहेर कुठेतरी अगदी व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्यावेत. तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजच्या रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला अगदी 1 मूठ का होईना किंवा चिमूटभर तरी होईना खडे मीठ घालायचं आहे. खडे मीठच घालायचं आहे. जे बारीक मीठ असतं ते नाही घालायचं, खडे मीठ घालायचं आहे. खडे मीठ घालून जर तुम्ही अंघोळ केली तर तुमच्याजवळ दिवसभर एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होऊन तो पॉझिटिव्ह एरा तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ऊर्जावान ठेवणार आहे. जेणेकरून तुमच्या दिवसभराची जी काही सगळी चांगली कामं आहेत ती अगदी निर्विघ्नपणे पूर्णपणे पार पडणार आहेत. त्यामुळे या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. अगदी याला काही असा वेळ लागतो असं नाही. येता-जाता करण्याच्या गोष्टी आहेत, अगदी सोप्या गोष्टी आहेत. पण त्या जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आजपासून या गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर आजपासून ह्या गोष्टी करायला सुरुवात करा. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.